नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत तिकोना किल्ल्याला. तर तिकोना किल्ला हा पुण्यापासून 60 किलोमीटर तर मुंबईपासून जवळपास 120 किलोमीटर अंतरावर आहे. तर किल्ल्याच्या पायथ्याला तिकोना पेठ हे गाव आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी ह्या हॉटेल वृंदावनला थांबलो होतो. तर आम्ही इथे नाश्ता केला आणि त्यानंतर चहा पण घेतला. तर माझ्यासोबत आज आहेत ही मंडळी. त्यांची ओळख ही मी तुम्हाला समोर करून देणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते तिकोना कसे यायचे मोटरसायकलने तर ते दाखवलेलं आहे. तो भाग 1 मध्ये आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि इथपर्यंत यायचं आपण मॅपद्वारे पण माहिती दिलेली आहे आणि इथे पण तुम्हाला मी सांगतो कसे यायचे. तर मित्रांनो, तिकोण्याला येण्यासाठी तुम्ही 2-3 मार्ग येऊ शकता. इकडनं पौड गावाकडनं पण हडसी मार्ग येऊ शकता आणि दुसरीकडून समोर पवना डॅमकडून जे की तुम्ही सोमाटणे फाट्यापासून पण बाईकनं तिकडं जाऊ शकता. कडदे गाव पण लागते मधात आपल्याला वाटेत आणि लोणावळ्या मार्गे पण तुम्ही येऊ शकता किल्ल्याला. तर अशा पद्धतीने आपण आता ट्रेकिंग सुरू केलेली आहे खालच्या बेस गावापासून आणि ट्रेक हा साधारण 45 मिनिट ते 1 तासाचा ट्रेक आहे. खूप मध्यम स्वरूपाचा आहे, म्हणजे खूप अवघड पण नाही आणि सोपा पण नाही. तुम्ही साधारण 40 ते 45 मिनिटात सहज किल्ल्याच्या टोकापर्यंत जाऊ शकता. बाले किल्ल्यापर्यंत 45 मिनिटात तुम्ही जाऊ शकता. तर पहिल्याच पॅच आपण ओलांडल्याच्या नंतर आपल्याला इथून हा नजारा पाहायला भेटतो. तर ट्रेकिंगसाठी हा मार्ग सोपा आहे. तिकोना पेठ मार्गे अजून एक मार्ग आहे. मित्रांनो, पवन मावळातील लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्याचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेल्या तिकोना किल्ला त्याचा त्रिकोणी आकारमुळे सहज ओळखता येतो. किल्ल्याचा त्रिकोणी आकार असल्यामुळे या किल्ल्याला तिकोना किल्ला नाव मिळाले आहे. किल्ल्याला दुसरं वितंगगड हेही नाव आहे, तरी ते जास्त कोणाच्या समजा परिचयाचं नाही. तिकोना किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून साधारण 3,500 फूट उंच एवढी उंची आहे आणि किल्ल्यावरून 3 ते 4 किमी अंतरावरील तुंग किल्ला पण दिसतो आणि विसापूर, लोहगड हे असे किल्ले पण इथून दिसतात. थोडंसं समोर चालत आले आपल्याला हा दुसरा बुरुज लागतो, जो की थोडा पडलेल्या अवस्थेत आहे आणि इथे दरवाजा नाही आहे, पण तटबुरुज हा बऱ्यापैकी आहे व्यवस्थित. हाय आशुतोष. इकडं आहे हर्षल. नमस्कार परमेश्वर. हर्षल चौधरी, आशुतोष राठोड, शुभम गिलबिले आणि हा आपला नोमेश शांत माणूस. सध्या आपण किल्ल्यावर बसलेलो आहोत. अजून बाले किल्ला सर करायचा आहे. थोडंसं समोर चालत आलं की मित्रांनो, आपल्याला इथं एक हनुमानाची मूर्ती पाहायला भेटते आणि या मूर्तीचं विशेष महत्त्व म्हणजे या मूर्तीमध्ये हनुमानाचा हाताचा आकार हा चापट मारल्यासारखा आहे, म्हणून या मूर्तीला चपेटदान मारुती मंदिर असे पण म्हणतात. तर इथं बोर्ड पण लावलेला आहे. तिथून थोडंसं समोर आपल्याला अजून चालावं लागतं बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी. मग वाटेत तुम्हाला पाणी पिण्यासाठी भेटते आणि नाश्त्यासाठी पण व्यवस्था राहते. थोडंसं समोर अजून चालत आले की आपल्याला इथं एक तळजाई माता मंदिर पाहायला भेटतं आणि लेण्याचे समोर एक असं टाकं पण पाहायला भेटते आणि इथं लेण्या म्हणजे लेण्याच्या खोल्या पण आहेत. तर इथं आल्याच्या नंतर आपण थोडंसं समोरून जाऊन पण समोर जाऊन बघू शकतो कशा पद्धतीने इथं खोल्या कोरलेल्या आहेत पूर्वीच्या. तर इथं तुम्ही इथपर्यंत प्रवेश करू शकता. किल्ल्यावर इथं आपल्याला एक चुन्याचा घाणा म्हणजे जे पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुना वापरला जायचा, तो अशा पद्धतीनं त्याला मळण्यात यायचं आणि त्यापासून एकदम कठीण असं पदार्थ बनायचा, जो चुना आपण बांधकामाला पूर्वीच्या काळी गड किल्ल्याला वापरायचे.
इथून आपला बालेकिल्ल्यासाठी चढाईचा मार्ग सुरू होतो, जो अगदी एकदम स्ट्रेट आहे आणि पायऱ्या पण एकदम तुम्हाला दमछाक भरवणाऱ्या आहेत. रस्ता छोटा असल्या कारणाने इथे ॲट अ टाइम एक जणच मधात जाऊ शकतो आणि बाहेर पण पडू शकतो. वरती आले की उजव्या साईडला आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटते आणि तिथे पण 2-3 खोल्या कोरलेल्या आहेत आणि हा आपल्याला पहिलाच बालेकिल्ल्याचा बुरुज, पहिली तटबंदी इथे पाहायला भेटते, जिच्यावर लिहिलेले पाण्याची टाकी व लेणी. तर इथून जो नजारा दिसतोय समोरचा परिसराचा, तो एकदम मस्त असा नजारा पाहायला भेटतोय. अजून आपल्याला भरपूर वरी जायचं आहे. थोडंसं समोर आल्याच्या नंतर अजून एक आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो, जो बालेकिल्ल्याकडे जाताना लागतो 2 नंबरचा. तर ह्याची पण व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे आणि इथून पुढं अजून आपल्याला वरती जायचं आहे. या दुसऱ्या दरवाजातून थोडं समोर आले की आपल्याला इथे मोकळा परिसर पाहायला भेटतो आणि इथे बसण्यासाठी वटे पण आहेत आणि किल्ल्याचा जो तटबुरुज आहे, जी भिंत आहे, तिथून आपल्याला सुस्थितीत आपण खालचे जो नजारा आहे तो इथून बघू शकतो. तर हा आहे किल्ल्याचा अजून महत्त्वाचा पॅच आणि इथून पुढं पण अजून आपल्याला 2 पॅच पूर्ण करून वरती जायचं आहे. वरती किल्ल्यावर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं अशा टाके दिसतील खोदलेले, जे पाण्याचे आहेत आणि लेण्या पण आहेत या टाक्यांमध्ये. तर इथं आपण बघू शकतो महादेवाचं मंदिर आहे समोर आणि इथे पण त्याच्या समोर पण लेणी आहे, ज्याच्यात खोल्या आणि पाणी साचलेलं आहे. हा आपण नंदी बघू शकतो बाहेर. तर या गडमाथ्यावर या मंदिराचं नाव त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे आणि एकदम छान असं मंदिर आहे हे. आता आपण जवळपास बालेकिल्ल्यावरती आलेलोच आहोत. अजून एक पॅच पूर्ण केला की आपण किल्ल्याच्या टॉप एंडला पोहोचतो. तर इथं समोर आले की इथं एक आपल्याला मोठे तलाव पाहायला भेटते, जे की 12माही पाण्यासाठी आपल्याला इथे पूर्वीच्या काळी वापरल्या जाई. तर मित्रांनो, तुम्हाला किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो. तिकोनागडाचा फारसा इतिहास उपलब्ध आहे, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक महम्मद निजाम शाह याने इसवी सन 1482 ते 83च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग आणि तिकोनागडाकडे वळविला. इसवी सन 1485 मधील मलिक महम्मद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 साली झालेला इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. तर या किल्ल्याचं नेतृत्व नेताजी पालकर यांच्याकडे होते. फायनली मित्रांनो, आपण त्या पॉईंटला येऊन पोचलो आहोत, जो आपल्याला भगवा खालून असा फडकताना दिसत होता आणि तोच हा भगवा आहे, जो किल्ल्यावरती अभिमानाने आणि शानदारपणे झळकत आहे. तर इथून जो दिसणारा आसपासचा परिसर आहे तो एकदम असा छान आहे. संपूर्ण मावळ प्रांत आपल्याला पाहायला भेटतो. पवना मावळ, 12 मावळापैकी पवना मावळ हा एक प्रांत आहे आणि या प्रांतात आपण लोहगड, तिकोना, विसापूर, तुंग असे किल्ले बघू शकतो. तर हा आहे आपण किल्ल्याचा सगळ्यात टॉप पॉईंट, जिथे आपण आलो आहोत.
आपण आता सध्या वरतून जे बघत आहोत, जे समोर मंदिर दिसतंय ते आपण बघितलेलं त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर दिसतंय बाले किल्ल्याच्या या वरतून. तर बाले किल्ल्यावर फक्त आपल्याला आता चौथारे बघायला भेटतात. पूर्वीचं बांधकाम जास्त इथं पाहायला भेटत नाही. फक्त बेस आता पडझड झालेली आहे इथल्या इमारतीची. परंतु इथून जो दिसणारा विहंगमय नजारा आहे सह्याद्रीचा, तो एकदम असा टॉप क्लास आहे. इथली जी फिलिंग आहे ते शब्दात पण आपण सांगू शकत नाहीत. संपूर्ण सह्याद्रीचा हा विहंगमय नजारा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे. आणि वातावरण पण आज क्लिअर असल्या कारणाने संपूर्ण सह्याद्री आपण सहज पाहू शकत होतो. तर मित्रांनो, किल्ला सर करून झाला होता. बाले किल्ल्यावरून खाली आलो होतो आम्ही आणि भूक लागली म्हणून आम्ही सोबत नाश्त्यासाठी आणलं होतं. तुम्ही पण सोबत घेऊन या, कारण किल्ल्यावर जास्त नाश्त्याची सुविधा नाही आहे. सोबत आणले तर बरं राहते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा परतीचा प्रवास सुरू होत आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा. अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवर येत राहतील. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला भेटतील. मित्रांनो, हा जो नजारा आहे ना, आयुष्यात आपण पहिल्यांदा बघितला. असा एकदम खतरनाक. समोर असे ढग आलेत आणि त्यातून असा पाऊस खाली पडतोय समोर सह्याद्रीमध्ये आणि एकदम क्लास. ही फिलिंग फक्त तुम्हाला सह्याद्रीमध्ये आल्याच्या नंतरच अनुभवायला भेटते. एक नंबर. आपण आयुष्यात बघितलेला हा जो क्षण आहे तो याआधी आपण कधीही न बघितलेला क्षण आहे. तर अशा पद्धतीने आपला हा किल्ला बघून झाला आहे आणि आम्ही आता वापस परतीच्या प्रवासाला लागलो आहोत. आणि उतरताना तुम्ही अजून लवकर उतरता. जेवढा चढायला वेळ लागतो तेवढा उतरायला वेळ लागत नाही. तर धन्यवाद मित्रांनो.